दिवाकर हनीमूनला जातात कारण लग्नानंतर जोडप्याला घरच्या लोकांपासून प्रायव्हसी हवी असते म्हणून. आपल्याला तशी काहीच गरज नाहीये. फक्त तेवढंच कारण नसतं अर्पिता. अगं त्या निमित्तानं दोघं एकत्र हिंडतात फिरतात, एकमेकांसाठी वेळ देतात. तुला नाही वाटत आपणही एकमेकांसाठी 4 दिवस जगावं म्हणून? कुणाचे फोन कॉल्स नाहीत, कुणाच्या भेटीगाठी नाहीत, फक्त तू आणि मी. खरंय दिवाकर, पण कुठे जायचा माझा मूडच नाहीये. ताईच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झालीये, मला तिची खूप काळजी वाटते. अगं सगळ्या जगाचे प्रॉब्लेम जर आपल्या डोक्यावर घेऊन बसत असलीस तर कठीण आहे अर्पिता. मग आपण आपल्या सुखाचा विचार केव्हा करायचा? अगं जगात प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, पण म्हणून काय दुनियाभरचे प्रॉब्लेम आपण आपल्या घरात आणून आपलं सुख हरवून बसायचं का? काय संबंध? असं कसं म्हणता तुम्ही? ती माझी सख्खी मोठी बहीण आहे. मी तिचं दुःख नाही शेअर करू शकत, पण निदान अडचणीच्या वेळेला मी तिच्या बरोबर असायला नको? ती दुःखात असताना मी माझ्या सुखाचा विचार कसा करू शकेन? पण अर्पिता, नाही दिवाकर, तुम्ही चुकीचं स्टेटमेंट केलं. ह्याच ताईमुळे आपलं लग्न झालंय, निदान हे तरी विसरू नका. ती कितीही दुःखात असली तरी तिने फक्त आपल्या सुखाचा विचार केला. आणि आज जेव्हा ती अडचणीत आहे, तेव्हा मी सगळी नाती विसरून फक्त स्वतःच्या मौज मजेचा विचार करू शकेन असं कसं वाटलं तुम्हाला? आणि मी जगाचे प्रश्न डोक्यावर घेते असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. एखादा अनोळखी माणूस जरी अडचणीत असला ना, तरी मला दुःख होतं. मी त्याला मदत करायला धावते. ह्याची कल्पना तुम्हाला आधीपासून होती दिवाकर, तरीही तुम्ही असं म्हणताय. बघतोस काय असं? आरती घे. हा नक्कीच यश नाही. कोणी कितीही सांगितलं तरी माझं मन मला सांगतंय हा आपला यश नाही. मग हा आहे तरी कोण?